नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कांदा पिकाची लागवड होते आणि कांदा हे एक असं पीक आहे, जर शेतकऱ्याला बनवायला गेलं तर श्रीमंतही बनवते आणि बनवायला गेलं तर गरीबही बनवतं। कारण कांदा या पिकामध्ये जर भाव सापडला तर शेतकरी लखपती होतो, नाहीतर रोडपती सुद्धा होतो। मित्रांनो, कांद्या पिकामध्ये जर एकच समस्या खूप मोठी असते ती म्हणजे पीड रोगाची। आणि पीड रोग हा कंट्रोल करणं म्हणावं तेवढं कठीणही नाहीये आणि तेवढं सोपंही नाहीये। त्याला वेळोवेळी जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर कांद्यावरचा पीड रोगाला, म्हणजेच काही लोक त्याला जलेबी रोग म्हणतात, काही लोक पीड रोग म्हणतात, काही लोक त्याला येल्या म्हणतात। तर ह्या रोगांना कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला एक ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा वापर करणं खूप गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा डोस आहे 25 ml प्रति पंप आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, काय होतं, कांद्या पिकामध्ये जर ही पात अशी लांबत जात असेल किंवा पीड होत असेल, गोल होत असेल, तर तिथं ते एक बुरशीनाशक ॲमिस्टर टॉप खूप छान काम करत असतं। आणि हा रोग काय येतो मित्रांनो, जर आपल्या शेतामध्ये आपण नायट्रोजन युक्त खताचा जास्त वापर केला किंवा पाऊस जास्त झाला, त्याच्यामुळे सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण वाढत असतं। त्याच्यामुळे कांदा पिकामध्ये ही समस्या उद्भवते आणि ती कंट्रोल करायला शेतकऱ्यांना त्रास होतो। शेतकरी मित्रांनो, ते आपण थांबवू शकतो, पण जो कांदा पीड रोगानं प्रादुर्भाव झाला आहे तो आपण नष्ट नाही करू शकत। ज्याला तो झाला आहे तो आपण फक्त तिथंच थांबवू शकतो, पण बाकीच्या पिकांवर येऊ नये म्हणून ही फवारणी घेणं खूप गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, त्याच्यासोबत आपल्याला एक फॉलिबियान हे 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपाला घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, अशी फवारणी जर आपण केली तर पिकामध्ये आपल्याला या पीड रोगाचं व हे जे पात करपलेली आपल्याला पाहायला मिळते, जिथं कांद्याची पात आपल्याला वर शेंडा जडलेला पाहायला मिळतो, ती करपलेली पाहायला मिळते, हे आपण तिथं थांबवू शकतो। आणि मित्रांनो, खतामध्ये आपण ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस आपल्याला कमीत कमी नायट्रोजन युक्त खताचा वापर करणं गरजेचे आहे। आणि मित्रांनो, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं म्हणजे कांद्यामध्ये दुसरे कोणतेच कीटक येत नाही, पण थ्रिप्स या कीटकाचा खूप मोठा प्रादुर्भाव आपल्याला तिथं पाहायला मिळतो। अशा वेळेस आपल्याला त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जंप हे 4 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपाला वापरणं गरजेचं आहे, किंवा पोलिस या कीटकनाशकाचा आपल्याला प्रति 15 लिटरला 8 ग्रॅम वापर करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, या मॅनेजमेंटनुसार जर आपण चाललं तर आपल्या शेतामधील थ्रिप्स, पीड या रोगांवर आपल्याला नियंत्रण पाहायला मिळणार आहे। माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या गरजवंतू शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तोपर्यंत राम राम।